चला मॅचला या ठिकाणी होती सुरुवात. जनार्दन ठोंबरे टेंबरे यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. चंद्रकांत दलवी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑन स्ट्राईक वरती होता. बंटी या सीझन मध्ये बराचसा फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू आहे आणि चांगली बॅटिंग त्याची कित्येक मैदानावरती होत असताना आपण पाहिलेली आहे. चंद्रकांत दलवी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आज नवीन त्यांनी ब्रेझा गाडी देखील घेतली आहे, त्यांना देखील देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यावेळी चांगला स्ट्रोक क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा येतोय. हा चौकार, चौकाराच्या मदतीनं स्वतःही संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज बंटी क्षीरसागर. पहिल्या चेंडूत जरूर डॉट बॉल तो खेळला, परंतु तदनंतर दुसऱ्याच बॉलवरती आक्रमणाला त्याने सुरुवात केली आहे. याच फटक्यासाठी ओळखला जातो. बंटीनं कित्येक सामन्यामध्ये एकतर्फी लढती जिंकून दिल्यात याच टेंबरी टीमला. आणि नयन स्मृती हे नाव फार लकी राहिलं आहे गावदेव टेंबरी टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती शरद मोसले तयार आहे. फटका बसलाय हवेमध्ये, बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रतीक ने या झेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट. फलंदाज बंटी क्षीरसागर होईल या चेंडूवरती बाद. मान सरपंच त्यांनी आपला अमूल्य वेळ या राष्ट्रवादी चषकासाठी दिला. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. गणेशजी घाटवळ साहेबांचा सत्कार आपण मंचावरती करणार आहोत. निखिल पाटील यांच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी जे गणेशजी घाटवळ साहेबांचा मात्र इथे सन्मान होतोय. राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी चषक डे नाईटची स्पर्धा आणि पावड्यांचं आगमन. आदरणीय संतोषजी बैलमारे साहेब पुरस्कृत ही स्पर्धा आसरोटीच्या क्रीडांगणावरती मात्र संपन्न होते. निखिलसाठी पारितोषिक आलंय. माजी उपसरपंच आसरोटी ग्रामपंचायत निलेशजी ठोंबरे यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज. सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक असेल. आणि ओव्हर टू अजिंक्य सर. त्याचबरोबर आपण पाहतोय की सूरज सर हातमोडे यांचं देखील या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. एक उत्कृष्ट समालोचक मित्र, रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती असेल सूरज सर हातमोडे आपण देखील मंचावरती यावं. यापुढील धुरा त्यांच्या हातामध्ये आम्ही देणार आहोत. समीरजी सोमने आणि त्यांच्या सोबतीला सूरजजी हातमोडे दोन्ही आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये जॉईन होणार आहेत. फटका यावेळेस हवेमध्ये, दमदार स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी निखिल पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. पण निखिल पाटील साठी जे पारितोषिक आहे सलग 3 षटकार. धाबसंख्येवरती पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. बॅटिंग करत असताना वानिवली संघ पहिल्या 17मध्ये पहिल्या इनिंगमध्ये. आता सुरुवात थोडीशी मी तर म्हणेन शांत आणि संयमी. पहिल्या 17मध्ये पहिल्या इनिंगमध्ये आता सुरुवात थोडीशी मी तर म्हणेन शांत आणि संयमी. 1 विकेट गमावली आहे. धाबसंख्येचा पाठलाग करायचा होता एकूणच 61. सकाळपासून जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर बरेचसे सामने झाले ज्यामध्ये 60+ धाबा चेस देखील झाल्या. 60+ धाबा पहिल्या 17मध्ये देखील जमवल्या आणि दुसऱ्या 17मध्ये त्या धाबसंख्येचा पाठलाग देखील होत असताना आपण पाहिला. 65 धाबसंख्येचा देखील पाठलाग करायला घेतलं. अगदी जवळपास गेले होते तांबाटी संघ आणि 5 धाब्याने तो सामना गमावला होता. अंबिका चौक टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना बरेचसे विक्रम सकाळपासून या मैदानावरती घडलेत. पहिली 50 लगावली फलंदाज
नरेश टोंबरे यांचे सुपुत्र पवन टोंबरे यांनी आणि त्यानंतर दुसरी 50 लगावली केतन मुंडे तांबाटीच्या फलंदाजानं. अनिकेत दलवी यांच्याकडून देखील बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी निखिल पाटील यांच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून देखील देण्यात येईल. निखिल पाटील दोस्तीच्या दुनियेतील राजा मोरसान त्यांच्यावरती विशेष प्रेम अगदी सर्वांचं राहिलंय. बॅक टू बॅक 3 षटकार आले तर तब्बल 2000 रुपये आता मिळतील निखिल पाटील या खेळाडूला. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला होता. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 13 या धाबसंख्येवरती. सुरेश डोंगरे आसरोटी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. राष्ट्रवादी चषक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कौशल थोरवे पुन्हा एकदा त्याच लाईन आणि लेंथनं या चेंडूला टाकला. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर थोडंसं बाहेर वलन घेतोय. पंचांनी दर्शवलं की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईटच्या मदतीनं पुन्हा एकदा एक एक्स्ट्राची धाव पलकावरती लागली जाईल. 10 पलक जाऊन पोहोचेल ते 14 या अंकावरती. 14 धावा पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव महत्त्वपूर्ण आणि त्याकरता प्रत्येक वेळी आपण पाहतो ना की ज्यावेळी तुम्ही धाबसंख्येचा पाठलाग करता त्यावेळी प्रत्येक धावेला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. प्रत्येक डॉट येण्यापेक्षा सिंगल आलेली महत्त्वाची धाव ती ठरली जाते. 5 धावेने सामना जरूर तांबडे टीमने गमावला परंतु त्यांच्या मिसफिल्ड झालेल्या धावा त्यानंतर एका चेंडूवरती मी तर म्हणेन 1-2 धावा होत्या त्या त्यांनी घेतल्या नाही आणि त्या कारणास्तव तो पराभव त्यांना पत्करावा लागला. फटका आबेमध्ये झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. कोण झेल घेणार अगदी संभ्रमात होते. मी घेऊ की तू परंतु दोन्ही खेळाडूंच्या अगदी मधोमध तो झेल त्या ठिकाणी पडला. सेफली चेंडू लँड झाल्यानंतर चेंडूला सीमारेषा देखील गाठली. शरद मुसलेला कॉलिंग देणं फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना यस नो वेट या 3 शब्दांना तुम्ही स्थान दिलं पाहिजे परंतु ते कॉलिंगच झालं नाही. तो संवादच 2 खेळाडूंमध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जुळला नाही आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की हा चौकार या ठिकाणी येतो आणि या चौकाराच्या मदतीनं आता समीकरण बदलेल. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 17 आणि विजयासाठी गरज आहे ती 42 धावसंख्येची. 17 चेंडू 42 धावसंख्येची विजयासाठी अजूनही इथून पुढे धावसंख्येची गरज आहे. इथूनही पुढे आता आक्रमण करावं लागेल. 1-2 मोठे पटके सिंगल डबलच्या साह्यानं धावसंख्येला अगदी आकार देण्याचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल आणि जर 61 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये तुम्हाला करायचा आहे ना तर तुम्हाला आक्रमणाशिवाय पर्याय नाही. 15.00च्या सरासरीने पर षटकामध्ये तुम्हाला दाबायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कौशल तयार. पुन्हा एकदा हा चांगला फटका स्टेट हिट केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरचा वेगानं त्या ठिकाणी पोहोचला. जितक्या ताकदीचा फटका तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धाव आहेत त्या 10 पलकावरती. ज्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलंय ते आदरणीय पांडुरंगजी ठोंबरे आणि लक्ष्मणजी ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि आता ऑन स्ट्राईक वरती या फलंदाज जय घरत. दमदार स्ट्रोक अगदी बॉटम हँडचा पुरेपूर उपयोग करणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. छोट्या कदचा हा खेळाडू आहे परंतु त्याची आक्रमकता त्याच्या बॅटिंग मधून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा पडका खिचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू पडला त्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. धाव पलक स्थिरावेल ते 19 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि विजयासाठी गरज आहे ती 41 धावसंख्येची. उर्वरित येणारी शेवटच्या अजूनही 15 चेंडू शिल्लक. 41 धावसंख्येची गरज. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु बनावं लागेल दर्शक आणि ठोकतोय फलंदाज जय घरत या चेंडूवरती दमदार षटकार.
धाबा धावपलकावरती, बॉलिंग ट्रॅकवरती थोडंसं दडपण असेल आता कौशल या गोलंदाजावरती. नेक्स्ट मॅच मध्ये दिया 11 साई समर्थ कोण आणि त्यांच्या विरोधात श्री 11 सावरोली आणि पुरस्कृत केलंय त्यांना मंगेश बांदल यांनी. बॉल तयार, कौशल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभं होतं ना त्याच ठिकाणी चेंडूला मारलं जात आहे आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. 17.00च्या सरासरीने आता पर षटक धावायचंय. 26 धाबा धावफलकावरती येणारे 12 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे आता निर्णायकारक 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. 61 धावसंख्येचा या ठिकाणी करायचं आहे पाठलाग. 35 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज. शेवटचे निर्णायकारक येणारे 12 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एकीकडे आई 11 दिया 11 साई समर्थ आई 11 कोण आणि त्यांच्या विरोधात श्री 11 सावरोली पुरस्कृत मंगेश बांदल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बऱ्याचशा लढती इथून पुढे देखील आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. त्याकरता जास्त वेळ त्या ठिकाणी दवडला गेला नाही पाहिजे. वेळेचं बंधन तुमच्याकडे पाहिजे आणि त्याकरता आपण पाहतोय पंच तुम्ही देखील तंबी द्या की बंधनकारक षटक 5 मिनिटाचा अवधी पुष्कळ झाला एक षटक टाकण्यासाठी आणि ते टाइम आता यापुढे तुम्ही स्टार्ट करा. बॉल तयार अलोंग दी कार्पेटचा हा पटका. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. शरद मुसले त्या ठिकाणी होता. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 27 या धावसंख्येवरती. शेवटच्या 11 बॉल आणि आता 34 धावसंख्येची गरज आहे. वैभव बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. वैभव थोरवे बॅटिंगमध्ये जास्त काही करू शकला नाही, त्याला स्ट्राईकच मिळाली नाही. शरद मुसलेने त्याचं काम केलं, जबरदस्त बॅटिंग केली. 13 मध्ये 45 केल्या. परंतु आता या मॅचमध्ये निखिल पाटीलला स्वतःला सिद्ध करायचंय. शेवटचे निर्णायकारक 11 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. कालुंद्र संघ या ठिकाणी येऊ शकणार नाहीये. त्याच्या आणि विजयासाठी गरज आहे ती 28. विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती बसावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. चला थोडं स्पीडअप निखिल भाई. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने आता समीकरण बदललं जाईल. 33 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक राहिले ते 10 आणि 28 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. आणि पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. काय स्वीट साऊंड ऐकायला मिळालं आणि निखिल पाटील ठोकतोय बॅक टू बॅक लगातारचा हा दुसरा षटकार. प्राइज आपण पाहतो की निलेश भाई यांच्या माध्यमातून देण्यात येईल, परंतु ते कॅश प्राइज मिळवलं जाईल की या मॅच मध्ये शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभं राहून आपल्या संघाला विजय संपादित करून देईल फलंदाज निखिल पाटील. स्वतःवरती विश्वास दाखवला. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली आणि स्वतःवरती विश्वास दाखवत लगातारचे अगदी आत्मविश्वासाने भरलेले हे 2 फटके 2 षटकार त्याने लगावलेत. आता थोडंसं दडपण. अनिकेत दलवी यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि हा लगातारचा येतोय.
लगातारचा येतोय तिसरा. गोलंदाज वैभव वरती आता चढवले जाते हल्ले, आक्रमण आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 45 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 8 बॉल शिल्लक आणि 16 धावसंख्येची गरज. शेवटचे निर्णायकारक 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. सोमनाथ देवगरे यांचं भव्य स्वागत या ठिकाणी केले या षटकारानं. निखिल पाटीलनं लगातारचे मारलेले हे 3 षटकार. या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा आलाय तो टेमरी संघ. प्रयत्न करत होता, सुरुवातीपासून प्रयत्न करत होता. चला थोडं स्पीडअप घ्या, थोडं स्पीडअप घ्या. आता दडपण असेल दोन्ही टीम वरती. शेवटचे 8 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका इथून आला ना तर टेमरी संघ अगदी त्याचा पुढचा प्रवास त्यांचा सुखकर राहील. परंतु एखादा मोठा फटका रोखला या 2 बॉल मध्ये तर या मॅच मध्ये शेवटपर्यंत रंगतता राहील. राजेशजी देवगरे आणि सोमनाथजी देवगरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. स्लोअर डिलिव्हरी केली होती, चेंज ऑफ पेस, गती काढून घेतली होती आणि थोडंसं हलकं असं स्विंग केलं, थोडंसं फिंगर रोल केले गोलंदाज वैभवनं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. 10 फलक स्थिरावेल ते एकूणच 45 या धावसंख्येवरती. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि 16 धावसंख्येची गरज. या स्पर्धेचे पुरस्कर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष, सावरोली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, ज्यांनी युवकांना नोकरी दिली, ज्यांनी समाजामध्ये काम करत असताना अनेकांचे प्रश्न सोडवले, ते दमदार असं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तालुकाध्यक्ष सन्माननीय संतोष बैलमारे साहेबांचे ते आगमन होत आहे. संतोषभाई, आपलं पुन्हा एकदा या मुख्य मंचावरती राष्ट्रवादी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादीची घड्याळाची टिकटिक ज्यांनी सातत्याने खालापूर तालुक्याच्या प्रत्येक जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेले असं नेतृत्व संतोषभाई बैलमारे. पुनश्च एकदा आपल्या या राष्ट्रवादी चषकात सहर्ष आणि सहर्ष स्वागत. त्यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा आसरोटीच्या क्रीडांगणावरती श्री संतोषभाई बैलमारे पुरस्कृत राष्ट्रवादी चषक. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं आणि त्याचबरोबरीने क्रिकेट रसिकांचं. सन्माननीय नंदकुमारजी पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. स्वागत आहे आपलं. त्याचबरोबरीने सतीशजी सन्माननीय सतीशजी बांदल साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. गुरुनाथजी घोसाळकर साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. या सर्व पाहुण्यांचं स्वागत. आणि आदरणीय रवी पाटील साहेब देखील इथे उपस्थित झालेत. रवी पाटील साहेब, आपलंही आम्ही या राष्ट्रवादी चषकात स्वागत करीत आहोत. महेशजी घोसाळकर साहेबांचं देखील आगमन झालंय. आपलंही राष्ट्रवादी चषकात सहर्ष आणि सहर्ष स्वागत. खरं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी राहुलजी ठोंबरे यांची अतोनात मेहनत आहे, ज्यांच्यावरती खालापूर तालुक्याचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षपद ते भूषवत आहेत. खरं तर युवकांसाठी नेहमी झटणारे हे युवा नेतृत्व राहुलजी ठोंबरे आणि त्यांचंच गावची स्पर्धा राष्ट्रवादी चषक. नरेशजी घोसाळकर साहेब आणि गुरुनाथजी घोसाळकर साहेब यांचंही ते आगमन झालंय. त्यांना विनंती, आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहे. खरं तर मी अजिंक्य सरांना डिस्टर्ब करतोय, परंतु त्यांनाही ठाऊक आहे की आपले हे पाहुणे आहेत, त्यांचं स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य. चंद्रकांतजी बैलमारे साहेबांचं देखील आगमन होत आहे. स्वागत आहे साहेब आपलं राष्ट्रवादी चषकात. महेशजी घोसाळकर साहेब, विनंती, आपण मंचावरती या. राष्ट्रवादी चषकात सहर्ष स्वागत. इट्स ओ टू अजिंक्य सर. थँक्यू सो मच. या ठिकाणी आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावसंख्येची. पहिला चेंडू या ठिकाणी वाईड येतोय. थोडंसं दडपण असेल गोलंदाज लखन या गोलंदाजावरती. शेवटचे निर्णायकारक आता 6 चेंडू शिल्लक आणि 15 धावसंख्येची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट, मॅचमध्ये मजा आहे. जर 1-2 चेंडू या ठिकाणी निर्धाव आले तर दडपण वाढेल, परंतु 1-2 चेंडूवरती जर 1-2 मोठे पटके आले तर धावा आणि चेंडूमध्ये ते अंतर कमी करतील. ऑन साईडमध्ये हा पटका 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट केली जाते. एक घातक आणि विस्फोटक फलंदाज राज आता ऑन स्ट्राईक वरती असेल.
जीवन 11 पाली यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 23 धावा अगदी सहजरित्या जमवल्या होत्या. 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगातारचे मारले होते ते फलंदाज राजनं, आणि तोच राज फलंदाज आता ऑन स्ट्राईक वरती आहे. ही मॅच त्याच अनोख्या शैलीनं फिनिश करेल का, की लखन आपले 100% योगदान या मॅच मध्ये देईल. परंतु हा दमदार स्ट्रोक, आले आले आक्रमण, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत 6 धाब्यांसाठी षटकार, आणि फलंदाज राजच्या बॅट मधून आलेला हा पॅरल षटकार, आणि या समीकरण बदलेल. शेवटचे 4 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. निर्णायकारक शेवटचे 4 चेंडू 8 धावा 4 चेंडू, हे समीकरण येऊन टेपलंय. टेंबरी की वानिवली, वानिवली की टेंबरी, असं बराचसा मी तर म्हणेन. आता जास्त काही अंतर राहिले नाही विजयासाठी. शेवटचे आता 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. कोण जिंकेल आणि कोण हारेल ना या मॅच मध्ये हे सांगणं कठीण आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू या विकेटवरती पडत नाही ना, तोपर्यंत सांगणं कठीण की हा सामना कोणी जिंकलाय. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. प्रयत्न चालू केलेत राज ठोंबरेने या मॅच मध्ये. आम्ही राज ठोंबरे जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्याच वेळी आम्ही उल्लेख केलं की राज या मॅच मध्ये 2 हात करेल. राजकडे ती गुणवत्ता आहे, तो क्लास या खेळाडूकडे आहे, आणि त्याच गुणवत्तेने या फटक्याला त्याने खेचलं आणि षटकार येतोय. शेवटचे आता निर्णायकारक 4 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार लखन. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय की व्हाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर, पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दडपण जरूर असेल या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज लखनवरती. जर इथून पुढे चांगल्या चेंडूची पिकी केली नाही तर अजून देखील दडपण वाढेल. शेवटचे 4 बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शेवटचे निर्णायकारक आता 4 चेंडू शिल्लक, आणि विजयासाठी गरज आहे ती 6 धावसंख्येची. 4 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज. 4 मध्ये एक मोठा फटका मारायचा तो फलंदाज राज या फलंदाजाला. परंतु हे 4 चेंडू कसे टाकायचे आहेत, दडपण असून देखील, तो क्रिकेटमध्ये दडपण प्रत्येकावरती असतं, परंतु ते दडपण जुगारून जर या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली लखननं तर वानिवलीकर त्याला डोक्यावरती घेऊन नाचतील. पटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, फिल्डिंग खराब, आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय दर्जेदार हा चौकार. राष्ट्रवादी चषकाचा हा गाजाबाजा होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ह्याच स्पर्धेचे मी तर म्हणेन सर्वेसर्वा आदरणीय श्री संतोषबाई बैलमारे पुरस्कृत राष्ट्रवादी चषक 2026 हे दिमागदार देखणं आयोजन. पुन्हा एकदा वाईट. ही मॅच अगदी खुली केली गोलंदाज लखननं. एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतर टाकलेले व्हाईट बॉल, आतापर्यंत 4 बॉल त्याने या षटकामध्ये वाईट टाकले. शेवटचे 3 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आज स्पर्धेचा नियम. बॉल तयार, आणि हा षटकारानं सामना फिनिश केलाय. आणि निखिल पाटील यांचं स्वप्न बऱ्याच वर्षाचं पूर्ण झालं, कारण की बऱ्याचशा स्पर्धेमध्ये याच वानिवली टीमनं जिंकून नव्हतं दिलं ते खऱ्या अर्थानं टेंबरी टीमला, आणि त्यांचं स्वप्न आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरलं. टेंबरी टीमने पराभूत केलं बऱ्याचशा वर्षानंतर ते वानिवली टीमला. चला, हे आपण पाहतो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ऊन सावलीचा खेळ हा क्रिकेट, आणि या क्रिकेटमध्ये एकाला हरावं लागतं, एकाला जिंकावं लागतं. आणि याच क्रिकेटमध्ये आपण पाहतो एकाला विजय तर एकाला पराभवाचा सावट सातत्यपूर्वक आपण पाहिलाय. त्याकरता दोन्ही संघासाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज सामना जरी टेंबरी टीमने जिंकला असला ना तरी का गमावला वानिवली टीमनं, याच्यावरती विचार विनिमय त्यांनी आता केला पाहिजे. आपलं कुठं चुकलं, आपण काय करायला हवं होतं, आणि आपली गोलंदाजी कशी झाली, कोणत्या गोलंदाजाला कधी गोलंदाजी द्यायला हवी होती ते त्यांनी पाहायला हवं. आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल निखिल पाटीलला. 9 चेंडूमध्ये 30 धावा